नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आता रम्याचं कारस्थान हे नंदिनीला समजदार असतं आणि म्हणजे सगळ्यांचा रम्यावर विश्वास बसलेला असतो. पण मात्र नंदिनीने आता रम्या आणि वसुंधराचं बोलणं ऐकलेलं असतं. सोबतच गुरुजींनी तिला अगोदरच सांगितलं असतं की जुनी दुखणी अजूनही बरी झालेली नाही. त्याच वेळेस संगीत समारंभाच्या रात्रीत नंदिनीला आता रम्याचा खरा चेहरा कळतो. पण ज्यावेळेस नंदिनी ही सगळं जीवाला सांगते तेव्हा जीवा म्हणतो की अगं आपण तिच्यावर उगाच संशय घेतो. जर तिला काही करायचं असतं तर तिने आतापर्यंत केलं असतं. पण हळदी मेहंदी संगीत समारंभ झाला पण रम्याने काही केलं नाही. त्यावेळेस नंदिनीला वाटतं की आपण उगाच तिच्यावर संशय घेतोय. कदाचित मी जे बोलणं ऐकलं त्यामागे त्यांचा वेगळा हेतू असू शकतो. त्यावेळेस नंदिनी आता हलक्यात घेते आणि याचाच फायदा रम्या उचलते. लग्नामध्ये आता मिथुन काकासुद्धा येतात. मिथुन काकाला बघून जीवाला खूपच आनंद झालेला असतो. मिथुन काका जीवा आणि काव्याला म्हणतात की तुम्ही आता तुमची एक नवीन सुरुवात करा आणि मी नेहमी तुमच्या दोघांच्या सोबत असणार आहे. असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.